वयाच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचलो की असे वाटते थोडे मागे डोकावून पाहावे. काय निसटले, काय मिळवले याची जरा गोळाबेरीज करावी. याच उद्देशाने आपल्यापुढे व्यक्त होण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न मी डॉक्टर वृषाली भोसले, शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अशा SC सोसायटीची अध्यक्षा. खरं तर पेशाने डॉक्टर असून मी एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था म्हणजे SNBPची अध्यक्षा म्हणून काम पाहत असताना कर्तव्यपूर्तीसाठी अविरत सेवा, कष्ट, त्याग, संकटे, संघर्ष आणि संयम या सप्तपदीवरून डॉक्टर DK भोसले यांच्यासोबत हिमतीने पाऊल पुढे टाकत आहे. असे म्हणावेसे वाटते, संघर्ष हा आयुष्याचा भाग आहे. तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते. या उक्तीप्रमाणे या प्रवासाची सुरुवात अगदी छोट्याशा रोपट्यापासून येरवडा येथून झाली आणि आता अवघ्या 26 वर्षानंतर त्याच्या 9 शाखा मिळून एक वटवृक्ष झाला आहे आणि तो असाच आपली पाळेमुळे खोलवर रुतवून न डगमगता स्थिर स्तब्ध राहून बहरेल याची मला खात्री आहे. स्वतः डॉक्टर असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक, सांस्कृतिक, सामाजिक विकासाबरोबरच हल्लीच्या काळात नितांत कौटुंबिक अस्थिरता असलेल्या विद्यार्थ्यांचा मानसिक आणि भावनिक विकास तितकाच जरुरीचा असल्याचे मला जाणवते. यासाठी मी कायम सतर्क असते. त्यासाठी आमच्या विविध शाखेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा माझा सतत मानस असतो. मुलांच्या शारीरिक मानसिक वाढीसाठी उपयुक्त अशा अनेक उत्तम पर्यायामधील एक उत्तम पर्याय म्हणजे खेळ. या खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांमध्ये वाढवावे व त्यांच्यातील मानसिक शारीरिक ताण कमी व्हावा यासाठी अनेक आंतरशालेय स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये मुलांनी लक्षवेधी प्रगती केली आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची हॉकीमधील आवड आणि प्रगती लक्षात घेऊन आपण SNBP चिखली येथे आंतरराष्ट्रीय हॉकी मैदान तयार केले आहे. यामुळेच की काय, मानाचा तुरा म्हणून माझी दिल्लीच्या नेहरू हॉकी फेडरेशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. हे सर्व करत असताना मला स्वतःला संगीताबद्दलची आवड आणि प्रेम असल्यामुळे सर्व शाखांमध्ये परफॉर्मिंग आर्ट्सला तेवढेच महत्त्व दिले गेले आहे, जेणेकरून पुढे जाऊन मुलांच्या उतार वयापर्यंत तणावरहित आयुष्य, आनंदी आयुष्य जगण्यासाठी त्यांना त्याचा फायदा होईल. हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे आणि या प्रवासासाठी माझ्याबरोबर भक्कमपणे माझ्यासोबत असणारे माझे पती चेअरमॅन डॉक्टर DK भोसले सर, माझे दोन्ही कन्यारत्ने डायरेक्टर देवयानी भोसले आणि डायरेक्टर डॉक्टर ऋतुजा भोसले हे सुजाण आणि खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत. खरं तर हा पॉडकास्ट करण्यामागे अनेक उद्देश आहेत. पॉडकास्ट हे असे माध्यम आहे की ज्याद्वारे एकाच वेळी सर्व विद्यार्थी, पालक व माझे हितचिंतक यांच्यापर्यंत सहज पोचता येईल. यामुळे माझे विचार, माझी विद्यार्थ्याप्रतींची उद्दिष्टे, ध्येय त्यांच्यापुढे सविस्तरपणे मांडता येतील. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबर त्यांचा भावनिक विकास कसा करता येईल हे एक डॉक्टर म्हणून त्यांच्याशी मला हितगुज करता येईल. या पॉडकास्टच्या मागचा मुख्य उद्देश असाही सांगता येईल की यातून जे माझे विचार सर्वांपर्यंत पोहोचतील, त्यातूनच ज्या प्रतिक्रिया येतील, त्या प्रतिक्रियेतून स्वतःच्या चुका, कुठे काही कमतरता असेल तर त्याचे आत्मचिंतन करून ती पोकळी भरून काढण्याचा कसोशीने प्रयत्न करता येईल. व त्याचबरोबर लोकांच्या शाबासकीची थाप पाठीवर पडली तर उत्तुंग यशशिखर चढण्याचा जो मानस आहे, त्यासाठी नवीन आशा, नवीन स्फूर्ती पल्लवित होतील आणि हा खडतर मार्ग सुखकर होईल. हा ज्ञानसूर्य तेवत ठेवण्यासाठी
तसेच त्याच्या लख प्रकाशाने सर्व विद्यार्थी रूपी तारे प्रखर तेजाने सर्व विश्वात ज्ञानरूपी तेजाने प्रफुल्लित होतील. आणि हो, या पॉडकास्टमुळे ज्ञानरूपी चळवळीत माझ्या सक्रिय सहभागामुळे माझी सर्वांशी भावनिक, सामाजिक, शैक्षणिक जवळीकता वाढेल. यापुढील पॉडकास्टमध्ये आपण माझ्यात असलेल्या सुप्त खेळाडूची छबी आणि त्याच्या अंतर्मनातील विचार जाणून घेऊ. धन्यवाद.